हॅलो फ्रेंड्स, प्रकाश पवार या शैक्षणिक फ्री युट्यूब चॅनलवर स्पोकन इंग्लिश कोर्स इंग्लिश ग्रामर बरोबर राज्यसेवा एमपीएससी पीएसआय एसटीआय असिस्टंट कंबाइंड एक्झाम सर्व सरळ सेवा भरती पोलीस भरती तलाठी भरती बँक क्लार्क शिपाई इतर सर्व स्पर्धा परीक्षा बरोबरच 8वी स्कॉलरशिप व शालेय अभ्यासक्रमाचे व्हिडिओज या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. मित्रांनो, हे युट्यूब चॅनल व यावरचे व्हिडिओज आपल्याला आवडले असल्यास नवीन व्ह्यूअर्सनी सबस्क्राईब करा या चॅनलला, त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा आणि कॉमेंट्स लिहायला विसरू नका. चला आपण आज पाहूयात आजचा नवीन व्हिडिओ, नवीन विषय. स्पोकन इंग्लिश कोर्स लेसन 3 मध्ये आपण इंग्लिश बोलण्यासाठी दैनंदिन वापरात येणारे 115 शब्द नवीन पाहणार आहोत. यापूर्वी आपण 111 शब्द बेसिक पाहिलेले होते. सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो. इंग्लिश बोलण्यासाठी खूप मोठे 10, 15, 20 शब्दांचं एक वाक्य बोलू असं काही नाही. एक सिंगल शब्द हे एक वाक्य होऊ शकतं आणि आपल्याला हळूहळू 2 शब्द मिळून 3 शब्द मिळून 4 शब्द मिळून वाक्य आणि असे मोठे मोठे आपण वाक्य बनवू शकतो. मी जर एक वाक्य उदाहरणात दिलं, आय विल कम टुमॉरो अँड डिक्टेट नोट्स ऑन मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया इन मराठी, हे एक वाक्य झालं. याच्यामध्ये कदाचित 10, 15, 20 शब्द असतील. मात्र आपल्याला सुरुवातीला असं काही मोठं वाक्य लगेचच बोलता येणार नाही. तर सुरुवात कशी करायची? काही शब्द दिलेले आहेत आणि ते शब्द म्हणजेच एक वाक्य आहे. उदाहरणार्थ पहा, स्टार्ट, START, स्टार्ट म्हणजे सुरू करा. एखादी इन्स्ट्रक्शन दिली जाते तेव्हा ते एक वाक्य असतं. कुठलं? स्टार्ट, स्टॉप, सेंड, टेक. ह्याच्या मागे काय असतो? स्टार्ट हे वर्ब आहे. आता एखादी आपण निबंध स्पर्धा केलेली आहे किंवा सायकलची रेस सुरू केलेली आहे आणि सगळेजण लाईनमध्ये आहेत किंवा रनिंगची धावण्याची स्पर्धा आहे. सगळे खेळाडू तिथं आपल्या ट्रॅकवर थांबलेले आहेत आणि जेव्हा एखादी कमांड दिली जाते म्हणजे एखादी वाक्य बोललं जातं, स्टार्ट म्हणल्याच्या नंतर सगळे लगेच तिथून धावायला सुरू करतात. स्टार्टचा अर्थ काय? यू आर कमांडेड और यू आर ऑर्डर टू स्टार्ट नाऊ. यू आर ऑर्डर टू स्टार्ट नाऊ याच्यासाठी आपण फक्त स्टार्ट हे शब्दाने ते वाक्य पूर्ण करतो. स्टॉप, एखादी कुठली तरी एसे रायटिंग किंवा कुठली स्पर्धा लिहायला सुरू केलेली आहे, त्याला वेळ दिलेला 1 तासाचा. जेव्हा केव्हा 1 तासाचा वेळ संपतो तेव्हा इन्स्ट्रक्टर त्याला सूचना देतात, स्टॉप किंवा स्टॉप नाऊ. स्टॉप म्हणलं तरी बंद करायचं आहे. स्टॉप म्हणजे काय? यू आर ऑर्डर टू स्टॉप युअर रायटिंग और युअर वर्क. एवढं वाक्य म्हणजे स्टॉप आहे. आणि स्टॉप नाऊ एक शब्द वाढवला, स्टॉप नाऊ आता तुम्ही थांबायचं आहे. स्टार्ट नाऊ आता तुम्ही सुरू करायचं आहे. सेंड मी म्हणजे आता शब्द सुरुवात करतोय. स्टार्ट म्हणजे सुरू करा, स्टॉप म्हणजे थांबा, सेंड म्हणजे पाठवणे. आता काय? आय सेंड मेसेज, मी मेसेज पाठवतो. सिंपल वाक्य तयार होतं. रिसीव्ह, आय रिसीव्ह मेसेज, मी मेसेज रिसीव्ह करतो. रिटर्न, परत करणे. स्टोअर म्हणजे साठवणे. माय स्टोरेज इज व्हेरी लो. आता स्टोअरचं काय? तर साठवणे. मीट म्हणजे भेटणे. आय मीट गुड पीपल, मी चांगल्या लोकांना भेटतो. अवॉइड, आय अवॉइड बॅड पीपल. म्हणजे वाक्य झालं. मीट हे शब्द जरी घेतला तर आय मीट गुड पीपल, मी चांगल्या लोकांना भेटतो. अवॉइड, आय अवॉइड बॅड पीपल. गुड बॅड हे साधे साधे आपण शब्द घेऊन एक वाक्य कसं तयार करता येतं, आपल्याला इंग्लिश कसं बोलता येतं आपल्याला शिकायचं आहे. नुसते शब्द शिकायचे नाहीत आपल्याला, तर या शब्दातून छोटे छोटे वाक्य कसे तयार होतात आणि ते दररोज आपल्या जीवनामध्ये कसं उपयोगी पडतात आणि त्याच्यावरून आपल्याला कसं शिकायचं आहे किंवा ते बोलल्याच्या नंतर त्याचा अर्थ काय होतो हे आपल्याला शिकायला मिळेल. दुसरा शब्द पहा, बरी. बरी म्हणजे पुरणे. आता आपल्याकडं अंत्यविधीच्या वेळेस काही जणांना पुरलं जातं, काही जणांना जाळलं जातं, त्याला काय म्हणतात? बरी. किंवा एखादी काही आपण गोष्टी जमिनीत झाकून ठेवतो, गाडतो, त्याला बरी म्हणतात. डिग, डिग म्हणजे खोदणे. आय डिग म्हणजे माती खोदणे, आपल्या काय शेतीमध्ये मशागत करण्यासाठी खोदणे, याला डिग म्हणतात. डिस्ट्रीब्यूट, वाटणे. वाटणे म्हणजे काय? आय डिस्ट्रीब्यूट न्यूजपेपर, मी वर्तमानपत्र वाटतो. डिस्ट्रीब्यूट म्हणजे वाटणे. रिमेंबर, आठवणे. आय रिमेंबर द इन्सिडेंट, द प्रिव्हियस इन्सिडेंट. आय रिमेंबर द ऍक्सिडेंट, तो ऍक्सिडेंट कसा झाला होता ते मला आठवते. अशा अर्थाने आपण आठवणे. सॅक्रिफाईस म्हणजे त्याग करणे. आपण काही ऐकतो शब्द,
सॅक्रिफाईस म्हणजे त्याग करणे. टीच, टीच म्हणजे शिकवणे. आता काय शिकवतो? आय टीच इंग्लिश, आय टीच हिस्ट्री, आय टीच जिओग्राफी, आय टीच पॉलिटिकल सायन्स, आय टीच पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. जेवढे काही शब्द टीचिंगच्या संबंधित पुढे येणारे शब्द आहेत तसे घेऊन आपल्याला वाक्य बनवतात. टीच म्हणजे शिकवणे. काय शिकवता येते? काही पण शिकवता येते. मला कबड्डी किंवा फिजिकल एज्युकेशन शिकवता येते. टीच इंग्लिश, मराठी, हिंदी अशा पद्धतीने वाक्य तयार करते. लर्न, आता लर्न म्हणजे शिकणे. काय शिकतो? आय लर्न इंग्लिश ग्रामर, आय लर्न फोनॉलॉजी ऑफ इंग्लिश, आय लर्न स्पोकन इंग्लिश, आय लर्न हिस्ट्री, आय लर्न जिओग्राफी. स्टोअर, साठवणे, हे डबल झालेलं आहे. ट्रॅव्हल, ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे. आय ट्रॅव्हल फ्रॉम पुणे टू मुंबई डेली. प्रवास करणे. कसा प्रवास करतो? काही लोक पुणे मुंबई दररोजचा प्रवास करतात. आय ट्रॅव्हल डेली फ्रॉम पुणे टू मुंबई और मुंबई टू पुणे. असं मी मुंबईहून पुण्याला किंवा पुण्याहून मुंबईला दररोज प्रवास करतो. आय ट्रॅव्हल फ्रॉम पुणे टू मुंबई डेली. बीट म्हणजे मारणे. एखाद्याला मारायचे असले, बुक्क्याने मारणे, लाथाने मारणे, याला काय म्हणतात? बीट. त्याच्यानंतर रिव्हर, रिव्हर म्हणजे नदी. ट्री म्हणजे झाड. आता ट्री आणि रिव्हरचं काय वाक्य तयार करते? आय सिट अंडर द ट्री, मी झाडाखाली बसतो. आय स्टडी अंडर द ट्री. स्टोन, स्टोन म्हणजे दगड. कोलॅप्स, कोलॅप्स म्हणजे कोसळणे. अर्थक्वेक म्हणजे भूकंप. अर्थक्वेकच्या संदर्भात 1993 आपल्याकडे भूकंप आलेला होता, तेव्हा हा शब्द प्रचलित होता, भूकंप. ऍक्सिडेंट, ऍक्सिडेंट म्हणजे अपघात. एखाद्या मोटर गाडीचा अपघात होणे किंवा एखाद्याचा मोटरसायकलचा अपघात होणे, किंवा याला अपघात म्हणतात. ऍक्सिडेंट, आय सॉ ऍक्सिडेंट ऑन पुणे मुंबई हायवे. मी पुणे मुंबई हायवेवर एक भयंकर ऍक्सिडेंट पाहिला. इन्सिडेंट म्हणजे घटना. ऍक्सिडेंट आणि इन्सिडेंट मध्ये फरक काय आहे? ऍक्सिडेंट म्हणजे घातपात होणे, एखाद्याचा जीव जाणे किंवा एखाद्याला जबर मारहाण करणे, मारहाण होण्याला ऍक्सिडेंट म्हणतात. इन्सिडेंट म्हणजे घटना. काय घटना घडली? एखादी घटना घडणे. एखाद्या चौकामध्ये काय झालं? काहीतरी एखाद्याने कुणाला तरी दुकानामध्ये मारहाण केली आणि सगळे तिथे लोक जमले आणि ती एक घटना म्हणतात. तर काय ऍक्सिडेंट नाही. एखाद्या कारणावरून जेव्हा एखादी गोष्ट घडते, घटना घडते, त्याला घटना. को इन्सिडंट, योगायोग. योगायोग कसं म्हणतो आपण? कावळा बसायला फांदी तुटायला, असा जेव्हा योग येतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? को इन्सिडेंट. फॉर्च्युनेट, फॉर्च्युनेट म्हणजे नशीबवान. आपण म्हणतो तो खूप नशीबवान आहे. ही इज व्हेरी फॉर्च्युनेट, तो खूप नशीबवान आहे. त्याच्या विरुद्धार्थी ही इज अनफॉर्च्युनेट, तो नशीबवान नाही. अनफॉर्च्युनेट म्हणजे त्याच्या विरुद्ध. बॅड, बॅड म्हणजे वाईट. आता म्हणतो एखाद्याला माणूस कसा आहे? ही इज बॅड मॅन, ही इज गुड मॅन, तो चांगला माणूस आहे, तो वाईट माणूस आहे. अशा पद्धतीने बोलायचं असेल तर गुड मॅन, बॅड मॅन. गुड म्हणजे चांगला, बॅड म्हणजे वाईट. वाईज म्हणजे चतुर आणि ब्रिलियंट म्हणजे हुशार. आपण बोलत असताना म्हणतो ही इज वाईज मॅन. वाईज मॅन म्हणजे खूप चतुर आहे तो. चतुर म्हणजे चतुर कावळ्यासारखा असा अर्थ होतो. आणि ब्रिलियंट म्हणजे हुशार आहे, तो अभ्यासात हुशार आहे, एखाद्या कौशल्यात हुशार आहे. विद्यार्थी असेल, शिक्षक असेल तर त्यासंबंधी आपण ब्रिलियंट म्हणतो. शिक्षक विद्यार्थ्याला पण वाईज म्हणतो. पण वाईज म्हणजे तो एखाद्या विषयात हुशार नाही, तर तो आपला चातुर आहे, सगळ्या कामामध्ये तरबेज चातुर्य वापरतो. या अर्थाने वाईज आणि ब्रिलियंट. कनिंग, कनिंग म्हणजे धूर्त. एखादी व्यक्ती ही इज कनिंग म्हणतो, तो कनिंग आहे, धूर्त आहे, धोकेबाज आहे. वल्गर, एखादी वल्गर म्हणजे चावट किंवा हलकट माणूस, ही इज वल्गर म्हणतो. अँगर म्हणजे राग, राग. अँग्री म्हणजे रागीट, ही इज अँग्री मॅन, तो रागीट माणूस आहे. हंबल, सी इज व्हेरी हंबल, ती खूप नम्र आहे. या पद्धतीने हंबल म्हणजे नम्र. यंग, यंग म्हणजे तरुण. ओल्ड म्हणजे म्हातारा, ही इज अ यंग मॅन, ही इज अ ओल्ड मॅन. चाइल्ड म्हणजे म्हातारा, यंग मॅन तरुण मनुष्य, ओल्ड मॅन म्हातारा मनुष्य. त्याच्यापुढे ही सी लावलं की झालं. सी इज ओल्ड मॅन वुमन, किंवा ही इज यंग मॅन. या पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. खूप साधे पद्धत आहे.
एखाद्या शब्दाला मागे पुढे एखादी शब्द लागला की लगेच वाक्य. आता यंग आहे तर याचं वाक्य काय होतं? ही इज यंग मॅन किंवा ही इज यंग म्हणलं तरी चालतं. किंवा सी इज ओल्ड, ती म्हातारी आहे. चाइल्ड म्हणजे लहान मूल. सिक्रेट म्हणजे गुपित. आता डोंट डिस्क्लोज द सिक्रेट, हे गुपित उघड करू नका असे एक वाक्य बोललं जाते. डोंट डिस्क्लोज द सिक्रेट म्हणजे हे जे सिक्रेट गुपित आहे तसंच ठेवा, ह्याला उघड करू नका, हे आपल्यामध्येच राहू द्या, आपल्या दोघातच राहू द्या, जेव्हा असं म्हणतो. टॉप सिक्रेट म्हणतो कधी कधी. टॉप सिक्रेट म्हणजे कुणाला शेअर करायचंच नाही, अशी वाक्य होतात आणि ते आपल्या कानावर पडतात. त्याचे अर्थ सुद्धा आपल्याला माहित असले पाहिजे. थिफ म्हणजे चोर, THIF, थिफ म्हणजे चोर. DEBT, डेट म्हणजे कर्ज. डेब्ट म्हणतो पण याचा उच्चार डेट आहे. डेट म्हणजे कर्ज, एखाद्याचं बँकेचं कर्ज असणे किंवा एखाद्याचे उसने दुसऱ्याकडून घेतलेले पैसे कर्जात असणे त्याला डेट म्हणतात. आय एम इन अ डेट, आय एम इन अ डेट म्हणजे मी कर्जामध्ये आहे. अच्छा. लेंड, लेंड म्हणजे उसने देणे पैसे, आणि बारो म्हणजे उसने घेणे. आता काही लोक आपल्याकडे देवाणघेवाण पैशाची करणारे असतात, बँका असतात, व्यक्ती असतात किंवा वेगवेगळ्या संस्था असतात. जो कोणी देतो त्याला मनी लेंडर म्हणतो. मनी लेंडर ही इज अ मनी लेंडर म्हणजे तो पैसे देण्याचा व्यवहार करतो. आणि बारो कुणाकडून तरी उसने घेणे. आता पैसेच घेणे नाही तर उसने काही घेणे. आय बारो मनी फ्रॉम माय फ्रेंड, मी माझ्या मित्राकडून पैसे उसने घेतो. किंवा मी माझ्या रिलेटिव्ह कडून, आय बारो मनी फ्रॉम माय रिलेटिव्ह. आय बारो एनिथिंग, काही वस्तू असतील, फ्रॉम माय पॅरेंट्स, फ्रॉम माय रिलेटिव्ह. त्याच्या पुढे आहे सपोर्ट, पाठिंबा देणे. एखादी कुठली गोष्ट एखादी करत असेल तर त्याला आपण आय सपोर्ट हिम म्हणतो. आय सपोर्ट हिम म्हणजे मी त्याला पाठिंबा देतो याचा अर्थ. त्याच्यानंतर बॅटल, बॅटल म्हणजे युद्ध. जेव्हा दोघांमध्ये, दोन देशामध्ये किंवा दोघांमध्ये युद्ध होतं त्याला बॅटल. हेल्थ म्हणजे आरोग्य. हेल्थ आरोग्य म्हणजे जसं कुठला रोग नाही अशा माणसाला आपण हेल्दी पर्सन म्हणतो. आणि म्हण एक आहे इंग्लिशमध्ये, हेल्थ इज वेल्थ. हेल्थ इज वेल्थ म्हणजे आरोग्य हीच खूप मोठी संपत्ती आहे. या अर्थाने हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही मोठी संपत्ती आहे. क्युअर, क्युअर म्हणजे बरा होणे. एखादा रोग आहे त्या रोगातून बरा होणे. आता कोविडचा प्रादुर्भाव आहे, बरेच लोक कोविडनं ग्रासित होतात, संक्रमित होतात आणि त्याच्यातून बरे पण होत आहेत. म्हणजे ही इज क्युअर्ड फ्रॉम कोविड, ही इज क्युअर्ड फ्रॉम फिवर, ही इज क्युअर्ड फ्रॉम, तो कोविड मधून बरा झाला, तो तापेमधून बरा झाला, तो कावीळमधून बरा झाला. या पद्धतीनं आपण क्युअरचा या शब्दाचा वाक्यामध्ये उपयोग करतो. सडन, सडन म्हणजे अचानक. एखादी कोणी अचानक, सडन ही केम इन टू द क्लासरूम, तो अचानक क्लासरूमच्या मध्ये आला. किंवा सडन तो अपियर झाला, ही अपियर्ड सडन और ही डिसअपियर सडन. तो अचानक, डिसअपियर म्हणजे नाहीसा होणे, अपियर म्हणजे दिसणे. तो मला अचानक रस्त्यावर दिसला. ही सडन अपियर किंवा सडनली अपियर असं म्हणतो आपण. कॅरी, कॅरी म्हणजे वाहून नेणे. काय कॅरी, कॅरी वाहून नेणे. ही कॅरीज बुक विथ हिम, ही कॅरीज हिज लगेज विथ हिम. तो त्याचं लगेज त्याच्या सोबत घेऊन जातो. गो म्हणजे जाणे, सर्वात सोपा वापरला जाणार दररोज. गो टू द स्कूल, आय गो टू द स्कूल. गो म्हणजे जाणे. ही गोज टू द स्कूल, आय गो टू द कॉलेज. आय गो टू द मार्केट, मी मार्केटमध्ये जातो, मी शाळेमध्ये जातो, मी महाविद्यालयामध्ये जातो, असं गो. किंवा मी कामावर जातो, आय गो फॉर वर्क, मी कामासाठी जातो. कम, कम म्हणजे येणे. आय केम फ्रॉम मुंबई, मी मुंबईहून आलेलो आहे. आय केम फ्रॉम होम, मी घरून आत्ताच आलेलो आहे. आय केम फ्रॉम होम जस्ट नाऊ, मी आत्ताच घरून आलेलो आहे असंही वापरतो. जस्ट नाऊ म्हणजे आत्ता नाऊ, आत्ताच. पॅरेंट, पॅरेंट म्हणजे पालक. आता पॅरेंट मीटिंग होते शाळा महाविद्यालयामध्ये तर पॅरेंट मीटिंग म्हणतात. टुडे वी एंगेज्ड पॅरेंट मीटिंग इन आवर स्कूल, आम्ही आमच्या शाळेमध्ये आज पॅरेंट मीटिंग ठेवलेली आहे. पॅरेंट म्हणजे जे विद्यार्थ्याचे पालक आहेत त्यांची. वार्ड, आता वार्ड आपण विद्यार्थी आणि विद्यार्थ्यासाठी आपण स्टुडंट हा शब्द वापरतो, पण वार्ड म्हणजे पाल्य, ज्या पालकाचे पाल्य आहेत हा शब्द आपल्याला माहित असावा. वार्ड म्हणजे पाल्य. मेंबर, मेंबर म्हणजे सदस्य. आय एम अ मेंबर ऑफ दिस संघटना, आय एम अ मेंबर ऑफ दिस
सोसायटी, मी या सोसायटीचा मेंबर आहे, शिक्षण संस्थेचा मेंबर आहे असं म्हणतात ना, किंवा ही इज अ मेंबर ऑफ दिस एज्युकेशन सोसायटी, तो या शिक्षण संस्थेचा सदस्य आहे. या पद्धतीने पुढचे शब्द पहा, पुल आणि पुश. पुल आणि पुश आपण बँकेमध्ये विशेषतः एटीएम मध्ये गेले की त्याच्यावर लिहिलेलं असते. पुल म्हणजे ओढा, आत ओढा असं म्हटलं जातं, आणि पुश म्हणजे पुढे ढकला, असे ढकला म्हणायचं असेल तर पुश, आणि ओढा म्हणायचं असेल तर पुल. हे दोन शब्द आपल्याला माहीतच असले पाहिजे. पुल ओढणे, पुश ढकलणे, दार ढकलल्याच्या नंतर आतमध्ये निघतं, आणि पुल किंवा ओढल्याच्या नंतर आतमध्ये येतं. वेट, वेट म्हणजे प्रतीक्षा, वाट पाहणे. आय वेट फॉर माय फ्रेंड, मी माझ्या मित्राची वाट पाहत आहे. आय वेट समबडी, मी कोणा, किंवा ही इज वेटिंग फॉर समबडी, तो कोणाची तरी वाट पाहत आहे असं मला दिसून येतं. ही वेटिंग फॉर समबडी म्हणजे तो कोणाची तरी वाट पाहत आहे. हरी, हरी म्हणजे घाई असणे किंवा घाई करणे. आय एम इन अ हरी, मी खूप घाईत आहे. नाऊ आय एम इन अ हरी म्हणजे मी घाईत आहे. कलेक्ट म्हणजे गोळा करणे. कलेक्ट काय काय गोळा करतो? आय कलेक्ट ओल्ड कॉइन्स, मी जुने नाणे. आय कलेक्ट ओल्ड नोट्स. आय कलेक्ट हिस्टॉरिकल थिंग्स. आय कलेक्ट डिफरंट टाइप्स ऑफ लीव्स. आय कलेक्ट डिफरंट टाइप ऑफ ग्रेन्स, मी वेगवेगळ्या प्रकारचे धान्य, ग्रेन म्हणजे धान्य, लीव्स म्हणजे पानं, मी वेगवेगळे कॉइन, जुने 5 पैशाचे, 10 पैशाचे, 25 पैशाचे जे नाणे होते ते कलेक्ट करतो, म्हणजे मला छंद आहे. कलेक्ट म्हणजे गोळा करणे. ब्रेक, ब्रेक म्हणजे तोडणे. नाव म्हणजे आत्ता. इन फ्रंट ऑफ आणि बिहाइंड. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर, बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे. आता इन फ्रंट ऑफ हा शब्द बऱ्याच वेळेला येतो. माय हाऊस इज इन फ्रंट ऑफ एसबीआय बँक, माझं घर एसबीआय बँकेच्या समोर आहे. आणि बिहाइंड, माय स्कूल इज बिहाइंड बस स्टॉप, बस स्टॉपच्या पाठीमागे माझी शाळा आहे. बिहाइंड म्हणजे पाठीमागे. माय स्कूल इज बिहाइंड बस स्टॉप आणि माय हाऊस इज इन फ्रंट ऑफ एसबीआय. अशा पद्धतीचे वाक्य आपण ऐकतो किंवा बोलायला शिकलं पाहिजे. सेल म्हणजे विकणे. आता काय काय विकतो? आय सेल नोटबुक्स, मी वह्या विकतो. आय सेल व्हेजिटेबल्स, मी भाजी विकतो. आय सेल पेन्स, जे जे काही विक्रीच्या संदर्भात आहे ते विक्रीचे शब्द पुढे येणार. सुरुवातीला आय लावायचं. सेल, सेल म्हणजे विकणे. काय काय विकतो? आय सेल व्हेजिटेबल्स, आय सेल नोटबुक्स, आय सेल टीव्हीज, आय सेल मोबाईल फोन्स, आय सेल, जे जे काही सेल होते त्या पुढचे शब्द येऊन आपल्याला अशी वाक्य अनेक आनंद तयार करता येतात. बाय, बाय म्हणजे खरेदी करणे आणि सेल म्हणजे विकणे. आता बाय काय करतो? आय बाय नोटबुक्स फ्रॉम दिस जनरल स्टोर्स, या जनरल स्टोर्स मधून मी नोटबुक्स खरेदी करतो. किंवा आय बाय पेन्स फ्रॉम विकास जनरल स्टोर्स, विकास जनरल स्टोर्स मधून पेन मी खरेदी करतो. किंवा आय बाय व्हेजिटेबल्स फ्रॉम मार्केट. किंवा आय बाय स्टॉक्स इन द शेअर मार्केट, मी शेअर मार्केट मधून स्टॉक्स खरेदी करतो. आय बाय शेअर्स इन एनएसई, बीएसई, एनएसई वर किंवा बीएसई वर, नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, याच्यावर मी शेअर्स खरेदी करतो. काही जे काही खरेदी करण्याचे. आय बाय क्लोथ्स फ्रॉम दिस शॉप, या शॉप मधून मी माझे कपडे खरेदी करतो. अशा पद्धतीने सेल बायचा वापर दररोजच्या जीवनात होतो. प्रोग्रेस, प्रोग्रेस म्हणजे विकास करणे किंवा विकास. ही गॉट प्रोग्रेस्ड, तो त्याचा विकास करून घेतला. किंवा ही इज इन द वे ऑफ प्रोग्रेस, तो त्याच्या प्रोग्रेस करण्याच्या मार्गावर आहे, असंही वाक्य बोललं जातं. रिजेक्ट म्हणजे नापसंत करणे. एखाद्या आपण मुलगा मुलीला पाहायला जातो किंवा मुलगी मुलाला पाहायला जाते त्यावेळेस ऍक्सेप्ट, रिजेक्ट असाही शब्द वापरतात. रिजेक्ट केलं म्हणतो. रिजेक्ट म्हणजे नाकारले, म्हणजे पसंत आले नाही. रिजेक्ट म्हणजे नापसंत. ही रिजेक्टेड हर, तो तिला नापसंत केलं. किंवा सी रिजेक्टेड हिम, असंही नापसंत करणे. ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकार करणे. काही गोष्टी वी मस्ट ऍक्सेप्ट सम थिंग्स इन आवर लाईफ, आपल्याला काही गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजे. किंवा डिनाय, डिनाय म्हणजे
नाकारणे, एखादी आपल्याला काही ऑफर येत असतात, काही लोक नाकारतात. मला या नोकरीची ऑफर आलेली होती, मी नाकारली. किंवा मला या मुलीची ऑफर आली होती, नाकारली. डिनाय म्हणजे नाकारणे. आय डिनायड ऑफर फ्रॉम द बँक, किंवा बँकेनं मला काही लोन देण्याचे ऑफर केले होते, ते मी नाकारली. अशा पद्धतीने आय डिनायड द लोन फ्रॉम एचडीएफसी बँक, एचडीएफसी बँकेकडून आलेली लोनची ऑफर मी नाकारली. बरी हा झालेला शब्द. बर्न म्हणजे जाळणे. बर्न म्हणजे जाळणे. आता काय जाळणे, कधी कधी प्रेताला जाळलं जाते, किंवा काही लाकडं जाळले जातात, किंवा आणखीन काही होळी जाळली जाते. बर्न म्हणजे जाळणे. कुक म्हणजे स्वयंपाक करणे. अपियर म्हणजे दिसणे. ऑल ऑफ अ सडन माय फ्रेंड अपियर इन द मार्केट. अचानकपणे माझा मित्र, किंवा ऑल ऑफ अ सडन द ऑफिसर अपियर इन द मार्केट. एखादी ऑफिसर मार्केटमध्ये फिरत असताना दिसला, की अचानक मला दिसला, असं या अर्थाने अपियर वापरलं जातं. व्हेजिटेबल म्हणजे भाजीपाला. मॅरेज म्हणजे लग्न, आणि वेडिंग म्हणजे लग्न. लग्नपत्रिकेवर लिहिलेलं असतं वेडिंग कार्ड, जर इंग्लिशमध्ये काढली असेल तर. वेडिंग म्हणजे लग्न समारंभ. मॅरेज म्हणजे लग्न जुळवणे, आणि वेडिंग म्हणजे प्रत्यक्ष लग्न. मॅरेजचा अर्थ आणि वेडिंग मध्ये थोडासा फरक आहे. वेडिंग म्हणजे प्रत्यक्ष लग्न लागणे, आणि मॅरेज म्हणजे मॅरेज ब्युरो असतात. मॅरेज ब्युरो म्हणजे लग्न जुळवणाऱ्या संस्था असतात, शादी.com वगैरे, त्याला मॅरेज म्हणतात, किंवा लग्न जुळत आलेला आहे असं म्हणतो. पण प्रत्यक्ष जेव्हा लग्न लागण्याचा असतो कार्यक्रम, त्याला वेडिंग म्हणतात. ह्या दोन याच्यामध्ये फरक, शब्दामध्ये फरक आपला लक्षात आला पाहिजे. फ्युनरल. फ्युनरल म्हणजे अंत्ययात्रा. जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो, त्याची जी अंत्यविधी काढली जाते, त्याला फ्युनरल म्हणतो. आता वेडिंग आणि फ्युनरल. आय पार्टिसिपेटेड वेडिंग सेरेमनी ऑफ माय फ्रेंड. मी माझ्या मित्राच्या लग्न समारंभामध्ये उपस्थित किंवा पार्टिसिपेट झालो होतो, सहभागी झालो. पार्टिसिपेट म्हणजे सहभाग होणे. आय पार्टिसिपेटेड इन द वेडिंग सेरेमनी ऑफ माय फ्रेंड. मी माझ्या मित्राच्या लग्न समारंभात. फ्युनरल. आय पार्टिसिपेटेड द फ्युनरल सेरेमनी ऑफ माय गुरुजी. माझ्या गुरुजीच्या फ्युनरल सेरेमनीला मी उपस्थित होतो. अॅनिव्हर्सरी म्हणजे वर्षगाठ. एखादी लग्नाची वर्षगाठ असते, वाढदिवसाची वर्षगाठ असते, त्याला वेडिंग सेरेमनी, लग्नाची वर्षगाठ. बर्थ अॅनिव्हर्सरी आणि वेडिंग अॅनिव्हर्सरी, जन्मदिवस, आपलं काय म्हणतो, लग्नाचे वर्षगाठ. आय अटेंडेड वेडिंग सेरेमनी ऑफ माय फ्रेंड. मी माझ्या मित्राच्या वेडिंग सेरेमनीला मी उपस्थित होतो. करप्शन. आता करप्शन हा शब्द भ्रष्टाचार आपण बऱ्याचदा ऐकलेला आहे. इन इंडिया देर इज अ करप्शन ऑल ओव्हर. सगळीकडे भ्रष्टाचार आहे. करप्शन इज देअर इन ऑल ओव्हर इंडिया, किंवा ऑल ओव्हर द वर्ल्ड. जगामध्ये किंवा भारतामध्ये किंवा सगळ्या याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे असं बोललं जातं. त्या अर्थाने हे शब्द पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये आपण ऐकायला किंवा वाचायला येतात. लीडर म्हणजे पुढारी. लीडरचा अर्थ पुढारी. ही इज आवर लीडर. तो आमचा नेता आहे. लीडर म्हणजे पुढारी किंवा नेता. ही इज आवर लीडर. ही इज ऍक्टिव्ह लीडर. तो एकदम ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे किंवा लीडर आहे, पुढारी आहे, नेता आहे. डेमोक्रेसी. डेमोक्रेसीचा अर्थ लोकशाही. इंडिया इज अ डेमोक्रेसी. इंडिया हॅज गॉट, इंडिया इज अ डेमोक्रॅटिक कंट्री. लोकशाहीवादी राष्ट्र आहे. प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष, आणि चेअरमन म्हणजे सुद्धा अध्यक्ष. आता अध्यक्षाचा अर्थ, एखादी समारंभाचा अध्यक्ष असेल तर तो प्रेसिडेंट किंवा चेअरमन, किंवा एखाद्या संस्थेचा असेल तर आपण म्हणत असताना काय म्हणतो, ही इज अ प्रेसिडेंट ऑफ शुगर फॅक्टरी, किंवा ही इज अ चेअरमन ऑफ शुगर फॅक्टरी. शुगर फॅक्टरीचा तो अध्यक्ष आहे. ही इज अ प्रेसिडेंट ऑफ एज्युकेशन सोसायटी. तो एज्युकेशन सोसायटीचा अध्यक्ष आहे. नाउ ही इज अ चेअरमन ऑफ दिस फंक्शन. या कार्यक्रमाचा तो अध्यक्ष आहे. ही इज अ प्रेसिडेंट ऑफ दिस फंक्शन. या कार्यक्रमाचा तो अध्यक्ष आहे. आता सेक्रेटरी. सचिव. सचिव म्हणजे एक पद आहे. जसं सेक्रेटरी, प्रेसिडेंट असतात. ही इज अ सेक्रेटरी ऑफ एज्युकेशन सोसायटी असं म्हणतो. मीटिंग म्हणजे बैठक. मीटिंग म्हणजे बैठक. आता काय मीटिंगच्या संदर्भाने वाक्य येऊ शकतात. आय अटेंडेड द मीटिंग.
मी बैठकीला उपस्थित, अटेंड म्हणजे उपस्थित राहणे किंवा अटेंडेड म्हणजे अरेंज, वी हॅव अरेंज्ड अ मीटिंग, आम्ही एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे. आयोजन करणे, वी हॅव अरेंज्ड किंवा आय हॅव अरेंज्ड मीटिंग टू डिस्कस ऑन पर्टिक्युलर टॉपिक, एखाद्या टॉपिक विषयावर चर्चा करण्यासाठी मीटिंग बोलले. आय कॉल्ड अ मीटिंग म्हणतो, मी एक बैठक बोलावलेली आहे. कॉल्ड आणि म्हणतात आय कॉल्ड मीटिंग, बैठक बोलावणे. आय अरेंज्ड मीटिंग, एक बैठक, मी बैठकीची व्यवस्था केलेली आहे. किंवा अटेंडेड मीटिंग, मी बैठकीला उपस्थित झालेला आहे. किंवा आय एम गोइंग टू अटेंड द मीटिंग असंही म्हणतो, मी बैठकीला उपस्थित होण्यासाठी जात आहे. मिनिट्स, मिनिट्स म्हणजे इतिवृत्त. बैठक जेव्हा होते त्या बैठकीचे जे काही इतिवृत्त लिहिले जाते त्याला मिनिट्स म्हणतात. त्याच्यानंतर पोस्टपोन, पोस्टपोन म्हणजे पुढे ढकलणे. आता आपण परीक्षेसाठी विचारतो, आता अलीकडे परीक्षा पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत. एमपीएससीच्या पुढे ढकललेल्या आहेत, युपीएससीच्या पुढे ढकललेल्या आहेत. द एमपीएससी एक्झाम्स आर पोस्टपोन्ड, एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. किंवा एसएससी एचएससी एक्झाम्स आर पोस्टपोन्ड फॉर अ वीक, एक आठवड्याने पुढे ढकलल्या गेलेत. एसएससी एक्झाम्स आर पोस्टपोन्ड फॉर अ मंथ, अ वीक, एक आठवड्याने, एक महिन्याने पुढे ढकलल्या गेलेत. या अर्थाने पोस्टपोनचा वापर केला. होल्ड म्हणजे धरून ठेवणे. आता आय होल्ड द अम्ब्रेला ऑन माय हेड म्हणजे पावसामध्ये उन्हामध्ये जेव्हा आपण अम्ब्रेला पकडून ठेवतो, धरून ठेवणे, त्याला काय म्हणतात? होल्ड. आय होल्ड अम्ब्रेला इन रेनिंग, इन रेन म्हणजे पावसामध्ये. इन्फल्ट्रेशन हे आतंकवाद, आपण पेपरमध्ये किंवा इंग्लिश न्यूजमध्ये वापरतो. इन्फल्ट्रेशन म्हणजे आतंकवादी, आतंकवाद. इन्फल्ट्रेटर म्हणजे आतंकवादी. इन्फल्ट्रेटर्स फायर्स इन इंडिया थ्रू बॉर्डर, बॉर्डरमधून त्यांनी भारतामध्ये प्रवेश केला, अशा प्रकारचे आपण वाक्य ऐकतो किंवा वाचतो. डिबेट म्हणजे वादविवाद, एखादी विषयावर चर्चा करा. आपल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये डिबेट स्पर्धा, वी अरेंज डिबेट कॉम्पिटिशन. डिबेट कॉम्पिटिशन वादविवाद, प्रो आणि कॉन, दोन एका विषयावर दोन बाजूने बोलणे. विज्ञान विषय आहे तर त्याचे फायदे असेल किंवा तोटे, फायद्यावर बोलला तर प्रो, कॉर्न असेल तर तोटे, त्याला डिबेट म्हणतात. स्पीच म्हणजे भाषण. आय डिलिव्हर स्पीच ऑन एनी टॉपिक, मी कोणत्याही विषयावर भाषण देऊ शकतो. स्पीच म्हणजे भाषण. आता भाषणाच्या संदर्भात काय काय वाक्य आपल्याला दररोज ऐकायला बोलायला येतात. आय डिलिव्हर स्पीच ऑन व्हेरियस टॉपिक्स, मी वेगवेगळ्या. आय डिलिव्हर माय स्पीच ऑन नॅशनल इंटेग्रिटी, राष्ट्रीय एकतेवर मी भाषण देऊ शकतो. किंवा आय प्रिपेअर्ड अ स्पीच फॉर 15 ऑगस्ट किंवा इंडिपेंडन्स डे. आपले मुलं वगैरे इंडिपेंडन्स डेला भाषण तयार करतात, तेव्हा म्हणतात आय प्रिपेअर्ड अ स्पीच फॉर इंडिपेंडन्स डे. इंडिपेंडन्स डे ला बोलण्यासाठीचं मी भाषण तयार केलेलं आहे. इलोकेशन, इलोकेशन म्हणजे वक्तृत्व. वक्तृत्व म्हणजे एका विषयावर आपली छाप पाडून, प्रभाव टाकून बोलण्याची जी कौशल्य किंवा शैली आहे त्याला इलोकेशन. स्पर्धा सुद्धा असतात. कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा. आय पार्टिसिपेटेड इन एस्से रायटिंग कॉम्पिटिशन, मी एस्से रायटिंग कॉम्पिटिशन मध्ये सहभाग घेतला. पार्टिसिपेट म्हणजे भाग घेणे. आय पार्टिसिपेटेड इन स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी म्हणजे खेळाच्या ज्या स्पर्धा होतात किंवा क्रीडा स्पर्धा होतात. आय पार्टिसिपेट इन स्पोर्ट्स, मी स्पोर्ट्समध्ये सहभाग घेतो. एनरोलमेंट म्हणजे नाव नोंदणी करणे. आय एनरोल्ड माय नेम फॉर कॉम्पिटिशन किंवा टीम, कुठली टीम? क्रिकेट. आय एनरोल्ड माय नेम फॉर क्रिकेट टीम, क्रिकेट टीमसाठी मी माझी नाव नोंदणी केलेली आहे. किंवा एम्प्लॉयमेंट, अनएम्प्लॉयमेंट एनरोलमेंट म्हणजे बेरोजगारीची नाव नोंदणी मी केलेली आहे. म्हणजे ते बेरोजगार कॅन्डिडेट्स आहेत त्यांची नाव नोंदणी करण्याचं काही कार्यालय असतात, त्या ठिकाणी नाव नोंदणी केलेली आहे. त्याच्यानंतर एम्पॉवरमेंट, सबलीकरण. सबलीकरण आपण एम्पॉवरमेंट हा शब्द बरेच विमेन एम्पॉवरमेंटच्या, विमेन एम्पॉवरमेंट महिला सबलीकरण, सशक्तीकरण. विमेन एम्पॉवरमेंट म्हणजे महिलांचं सशक्तीकरण कसं, नोकरीमधून आर्थिक सोर्सचे साधनं उपलब्ध झाल्यामुळे किंवा व्यापार उद्योगामुळे आता अलीकडे होत आहे किंवा राजकारणामध्ये सुद्धा. त्याच्यामुळे सबलीकरण, वुमेन एम्पॉवरमेंटच्या संदर्भात अधिक शब्द आपल्याला ऐकण्यात आलेला आहे. ऍडजस्टमेंट, तडजोड करणे. लाईफ इज ऍडजस्टमेंट, जीवन ही एक तडजोड आहे. वी हॅव टू ऍडजस्ट इन दिस रिस्पेक्ट,
या संदर्भात आपल्याला तडजोड केली पाहिजे असे शब्द किंवा वाक्य ऐकतो. नेशन म्हणजे राष्ट्र. इंडिया इज अ कंट्री एज वेल एज अ नेशन. भारत हे एक देश आहे, त्याचबरोबर एक राष्ट्र आहे. देश राष्ट्र या संकल्पना वेगळ्या आहेत, ते इतिहासामध्ये आपल्याला शिकता येतील. नेशन म्हणजे राष्ट्र. इंडिया इज अ नेशन, इंडिया इज अ कंट्री. भारत हे देश आहे, भारत हे एक राष्ट्र आहे. इमोशन म्हणजे भावना. इमोशन भावना, काही जणाला इमोशन भावना कंट्रोल होत नाहीत, लगेच रडायला लागतात, हसायला लागतात. त्यावेळेस काय वाक्य येऊ शकतात की ही डिडंट कंट्रोल हिज इमोशन, तो त्याच्या भावना आवर घालू शकला नाही. इमोशन्स. हेल्प म्हणजे मदत. मदत करणे. आय हेल्प माय फ्रेंड, मी माझ्या मित्राला मदत केली. किंवा आय हेल्प ऑलवेज निडी पीपल, गरजू लोकांना मी नेहमी मदत करतो. आय हेल्प निडी, मी गरजूंना मदत करतो. आय हेल्प द पुअर, मी गरिबांना मदत करतो. अशा अर्थाने आय हेल्प द पुअर, मी गरिबांना मदत करतो. ट्रबल. ट्रबल म्हणजे त्रास. ही गिव्स ट्रबल टू हिज फ्रेंड, तो त्याच्या मित्राला त्रास देतो. किंवा तो त्याच्या शेजाऱ्यांना, ही गिव्ह ट्रबल टू हिज नेबर, तो शेजाऱ्याला त्रास देतो. त्रास शब्दशी संबंधित अनेक वाक्य येतात. इझी म्हणजे सोपे. इंग्लिश स्पीकिंग इज व्हेरी इझी, इंग्लिश बोलणं खूप सोपं आहे. आता काय इझीचं डिफिकल्ट. टू क्लाइंब ऑन माउंट एव्हरेस्ट इज व्हेरी डिफिकल्ट. डिफिकल्ट, माउंट एव्हरेस्ट चढणं खूप अवघड आहे, पण इंग्लिश बोलणं सोपं आहे. इंग्लिश इज व्हेरी इझी लँग्वेज, इंग्रजी ही खूप सोपी भाषा आहे. डेंजरस म्हणजे धोकादायक. आता डेंजरस म्हणजे जे आता डेंजरस धोकादायक ठिकाणं असतात त्या ठिकाणची. बाईट म्हणजे चावणे. डॉग बाईट्स, कुत्रे चावतात या अर्थाने. शाऊट ओरडणे. आय शाऊट, खूप मी ओरडतो. डिटेल सविस्तर. टेल द किंवा नरेट युअर स्टोरी इन डिटेल, आपण म्हणतो तुझं काय म्हणणं आहे ते सविस्तरपणे सांग. यू टेल इन डिटेल, तू सविस्तरपणे सांग या अर्थाने. नरेट कथन करणे. नरेट युअर स्टोरी इन डिटेल, तुझं जे काही म्हणणं आहे ते सविस्तरपणे सांग. अशा पद्धतीने आपण नरेट म्हणजे कथन करणे, कथन करणे याचा अर्थ सांगणे. टेल ऑर नरेट. टेल म्हणजे स्टोरी टेलिंग, स्टोरी नरेटिंग, कथा सांगणे. कथा नरेट करणे म्हणजे त्या पद्धतीत चढ उतार करून सांगणे. एक्सप्लेन. एक्सप्लेन म्हणजे स्पष्टीकरण देणे. आय एक्सप्लेन अबाउट माय मिस्टेक किंवा अबाउट माय लेट, मी माझ्या लेट येण्याबद्दलचं मी एक्सप्लेन करतो. किंवा आय एक्सप्लेन द टॉपिक, मी त्या टॉपिकचं एक्सप्लेनेशन दिलं, स्पष्टीकरण. आय एक्सप्लेन इंग्लिश व्हेरी वेल किंवा आय एक्सप्लेन इंडियन जिओग्राफी व्हेरी वेल, मी इंडियन जिओग्राफी खूप चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण देऊ शकतो, करता येतं. या अर्थाने एक्सप्लेनचा हा शब्द वेगवेगळ्या पद्धतीने वाक्यामध्ये वापर केला जातो. इव्हिडन्स म्हणजे पुरावा. आता एखादी घटना घडली किंवा एखादी प्रसंग चोरी काही घडली तर त्याला आपण इव्हिडन्स म्हणतो, पुरावा. पुरावा म्हणजे गवाह किंवा कुठल्याही बाबीसाठी पुरावे पाहिजेत म्हणतो. इव्हिडन्स हे कोर्टामध्ये चालतात, म्हणून इव्हिडन्स म्हणजे पुरावा किंवा गवाह. बेल म्हणजे जमानत. बेल जेव्हा एखादी गुन्ह्यात कोणी अडकतो तर त्याला कोर्टाकडून बेल केली जाते, जामीन म्हणतो त्याला. जामीनला काय म्हणतात? जमानत. त्याला इंग्लिशमध्ये बेल किंवा आता बरेचदा अँटिसिपेटरी बेल म्हणतो, म्हणजे अटकपूर्व जामीन. अँटिसिपेटरी बेलचा अर्थ अटकपूर्व जामीन. बेल म्हणजे फक्त जमानत. एखादी घटना घडल्यावर, एखादी गुन्हा घडल्यावर त्याला अटक केली जाते, प्रत्यक्ष उभं केलं जातं आणि तिथून कोर्टातून त्याला बेल मिळते, म्हणजे तो सुटून येतो. अँटिसिपेटरी बेल म्हणजे एखादी गुन्हा जरी घडला तरी त्याला कोर्टात जाण्याची गरज नाही किंवा पोलिसांमध्ये त्याला अटक करण्याची गरज नाही, तर अँटिसिपेटरी बेल अटकपूर्व जामीन म्हणते. सेटल. सेटल म्हणजे स्थिर होणे. एखादी उद्योगामध्ये, नोकरीमध्ये किंवा कुठल्या एखाद्या ह्याच्यामध्ये सेटल. ही सेटल इन हिज बिझनेस, तो त्याच्या बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये सेटल, स्थिर झालेला आहे. आता त्याला जमलेला आहे, त्या बिझनेसमध्ये तो रुळलेला आहे. नवीन होता, थोडी अडचण जात होती, पण आता सेटल झालेला आहे या अर्थाने. स्विम. स्विम म्हणजे पोहणे. आय स्विम इन द रिव्हर, मी नदीत पोहतो. आय स्विम इन द वेल. वेल मध्ये म्हणजे विहिरीमध्ये पोहतो. आय स्विम इन द सी, मी समुद्रामध्ये पोहतो.
सिंक म्हणजे बुडणे. जसं पोहणे म्हणजे समुद्रावर, विहिरीवर, नदीवर, तसं सिंक म्हणजे बुडणे, जहाज बुडतं. टायटॅनिक सिंक्ड इन 1912. 1912 मध्ये टायटॅनिक हे जहाज समुद्रात बुडालेलं होतं. सिंक म्हणजे बुडणे. सेव्ह म्हणजे वाचणे. सम पीपल सेव्ड, काही लोक वाचले. सम पीपल सेव्ड म्हणजे टायटॅनिक जरी बुडालं, बहुतांश लोक मेले, तरी त्याच्यातले काही लोक वाचले. सेव्ह म्हणजे वाचणे. मित्रांनो, आज आपण स्पोकन इंग्लिश लेसन 3 मध्ये दररोजच्या जीवनात वापरात येणारे 115 शब्द आणि त्याचे अर्थ, त्याचबरोबर हे शब्द वाक्यामध्ये कशा पद्धतीने येतात, आपल्याला ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात, त्याचा अनुकरण करून आपल्याला बोलायचं आहे, ऐकून त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. आणि सुरुवात आपण थोडी थोडी आपण बोलण्याकडे करतो. यापुढे भागामध्ये आपण छोटी छोटी वाक्य दररोज कशी वापरली जातात, प्रश्न उत्तराच्या स्वरूपात किंवा बोलण्याच्या बोलीभाषामध्ये, अशी छोटी छोटी आपण वाक्य पाहणार आहोत. आणि या ठिकाणी या शब्दाच्या 115 शब्दांच्या अर्थ व वाक्यासह आपण या ठिकाणी इथंच थांबूयात. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आभार. आणि आपण या ठिकाणी इथंच थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ व नवीन विषयासह. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू अगेन.